एक माहिती आहे, इन्शुरन्स हा विमानाची किंमत किती आज ते विमान जे होतं जे आज असतं तर त्याची ऍक्च्युअल किंमत 35 कोटीला ते घेतलं होतं. पण ज्या पद्धतीचं त्याचं इंजिनची क्वालिटी आणि काही आकडे आणि पॅरामीटर्स बघितले ते आज 10 ते 15 कोटीला जास्तीत जास्त विकू शकले असते. इतकी वाईट परिस्थिती त्याची आहे. आणि ज्या लोकांनी ते विमान चालवलंय पूर्वी आणि आज ते कंपनी बरोबर नाही, या लोकांनीच आम्हाला सांगितलं की 10 कोटीत दिलं कुणी जर असतं आत्ता तरी न घेणं हे जास्तच योग्य ठरलं असतं. आता 10-12 कोटीच्या किमतीचं जे विमान होतं त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती तर 55 कोटी रुपये होती. त्यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स किती होता 210 कोटी. म्हणजे आत बसणारी लोक, त्याच्यानंतर घरावर कोणाच्या पडलं तर, जर कुठल्या व्यक्तीवर पडलं, जनावरांवर पडलं तर 210 कोटी रुपये त्याची टोटल लायबिलिटी व्हॅल्यू होती. आता ह्याच्यामध्ये पायलट सुद्धा आले, याच्यामध्ये 5 जण आली. मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार या 210 पैकी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्या पायलटला माहित होती का, खरंच इन्शुरन्स मिळणार होता का, या बाबतीत स्पष्टीकरण होणं महत्वाचं आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे कोणाच माहित नाही. डीजीसीएला सुद्धा माहित नाही. त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा यांचं नाव काढून टाकलंय. चीफ ऑफ फ्लाइट सेफ्टी, डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग. या अकाउंटेबल मॅनेजरचं इंटरव्ह्यू हा डीजीसीए घेतं आणि डीजीसीए इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर हा फ्लाइट मॅनेजर आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे हा जो अकाउंटेबल मॅनेजर, जसं महाराष्ट्र सरकारचं माझ्या अंदाजाने कोणतरी एक आहे, त्याचं नाव शर्मा का असं काहीतरी नाव आहे, ते आपले सेफ्टी ऑफिसर आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू डीजीसीएला घेतला, मग त्यांना तिथं हे केलं. तर ही माणसं कुठे आहेत, यांचा इंटरव्ह्यू तुम्ही केलाय का, यांचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलंय का? कारण का अकाउंटेबल मॅनेजर हा रिस्पॉन्सिबल असतो. त्यांनी तिथे ईमेल केले पाहिजे. त्यामुळे जी कालची नोटीस जी आलेली आहे, नाहीतर एक्सप्लेनेशन जे डीजीसीएला दिलेलं त्याच्या खालच्या बाजूला 2 नाहीतर सीसी अकाउंटेबल मॅनेजर केलेला आहे. त्यामुळे अकाउंटेबल मॅनेजर कोण आणि ही लोक कोण हे माहिती घेणं महत्वाचं आहे. पुढे आता हे महाशय, म्हणजे हे जे तुम्ही जर ट्रक चालवत असाल, तुम्ही ट्रकच चालवला पाहिजे, तुम्ही गाडी चालवायची नाही. तुम्ही जर गाडी चालवत असाल तर ट्रकचं लायसन्स तुम्हाला मिळत नाही, त्याला वेगळं घ्यावं लागतं. तुम्ही ट्रक चालवत असताल आणि जेसीबी चालवायला गेला नाही तर पोखलान चालवायला गेला, जी मोठी मशीन, तुम्हाला अलाउड नाही. तसंच लेअर जेटचं तुम्ही विमान चालवत असाल तर तुम्हाला दुसरं विमान लेगेसी सारखं वापरता येत नाही. आता इथं जो फोटो बघितले हे आहेत मिस्टर कपूर. हे मागे जे आहे ते लेगेसीचं विमान आहे. आपले मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री दुसरे हे लेगेसीली जास्त ट्रॅव्हल करतात. ही आहे लेगेसी, हे आहे लेगेसी आणि हे आहे लेअर जेट. म्हणजे हे महाशय लेगेसी सुद्धा चालवत होते आणि हे महाशय लेअर जेट सुद्धा चालवत होते. आणि फक्त हाच व्यक्ती चालवत होता असं नाही, रोहित सिंग सुद्धा इलिगली हे दोन्ही विमानं तिथं चालवत होतं. याचे सीसीटीव्ही कॅमेरा, याचे डॉक्युमेंटेशन हे करा. आमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, आम्ही कसं काढलं हे आम्हाला माहिती. पण या डीजीसीएला आम्हाला सांगायचं, इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांना आणि ऑफिसरला सांगायचंय, कृपा करून कागद रंगवारंगवी करणं हे तुम्ही सोडून द्या. आणि जर करत असाल तर ते चुकीचं आहे. जर उद्या जाऊन त्या कागदात जर फरक दिसला, व्हिडिओ आमच्याकडे कुठला असेल आणि तो जर आम्ही दाखवला आणि त्याच्यामध्ये जर डिस्परन्सी आली तर हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे इथं एक खूप मोठी इलिगॅलिटी आहे. त्यानंतर तुम्ही दारू पिलाय का नाही तर हे बीए करावं लागतं. हे अशा पद्धतीचं मशीन असतं. पण अनफॉर्च्युनेट हे जे मशीन आहे हे आहेत एक यंग पायलट आहे, यांचा व्हिडिओ आम्ही आमच्या लेवलनी त्या ठिकाणी काढला. हे असं फुंकावं लागतं, असा व्हिडिओ काढावा लागतो. हे बाबा फुंकतोय आणि दाखवावं लागतं 0% दारू आहे. तसंच हे राईटचे महाशय आहेत, हे वेगळेच आहेत. ह्याचं नाव काय, ह्याचं नाव कोणतरी फॉरेनर आहे, तो पुढे असेल कदाचित. तर हे असा व्हिडिओ काढावा लागतो. आता रोहित सिंग जो मालक होता VSRचा आणि आपला हा जो कपूर आहे, याचे असे व्हिडिओ आम्हाला आजच्या आज त्या ठिकाणी लागणार नाही. तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये आम्हाला तिथं दाखवा. पण हे जे मशीन आहे, या मशीनचा एक खूप मोठा फ्लॉ आहे आणि हे फक्त VSR कडे, हे एअरपोर्ट अथॉरिटीकडे नाहीये. VSR कडे असणारे हे जे मशीन आहे याच्यामध्ये तारखा या बदलल्या जाऊ शकतात. हा फ्लॉ आहे या मशीनचा. म्हणून म्हणतो इन्व्हेस्टिगेशन जेवढं पुढे जाईल तेवढं मॅन्युप्युलेशन आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे. आता याच्यामध्ये 2023 मधील अपघात प्रकरण आम्हाला जे कळलंय, त्याचा जो कॅप्टन होता ना चालवणारा सुनील कंजर जो आहे, त्याचं नाव कदाचित प्लस मायनस असेल. जसा कपूर 2दा त्याला स्थगिती मिळाली होती, त्याचं लायसन्स कॅन्सल झालं होतं दारू पिला म्हणून, तेव्हा हे 2023चं VSRचं मुंबईमध्ये जो ऍक्सिडेंट झाला त्याचा जो सुनील कंजीर नावाचा जो व्यक्ती आहे, तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी
दारूच्यामुळे ते 2दा त्याचं लायसन्स कॅन्सल झाला तो असं आम्हाला कळतं. म्हणजे जे कमर्शियल फ्लाय करतात मोठे मोठी विमानं, एमिरेट्स, एअर इंडिया वगैरे, तिथं ज्यांना नोकऱ्या मिळत नाही ते सगळे, आणि काही चांगले पण लोक आहेत, खराब नाही, पण काय असे मोठे मोठे लोक सगळे इथं काम करतात पुढं. हे सगळे डॉक्युमेंट्स आम्हाला